धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मी खूप काही बोलू शकतो. त्याला फक्त माझा एकच प्रश्न विचारा, बियाणीचा मर्डर कोणी केला? त्याच्या मागचं कारण काय होतं? हिम्मत आणि खऱ्या बापाचा पोरगा असेल तर याचं उत्तर देईल असं विधान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. धनंजय मुंडेंबद्दल बोलायचं झालं तर मी खूप बोलू शकेन, खूप. त्याला फक्त माझा एकच प्रश्न विचारा, बियाणीचा मर्डर कोणी केला? त्याच्या मागचं कारण काय होतं? असेल हिम्मत आणि खऱ्या बापाचा पोरगा असेल ना तर त्याचं उत्तर देईल. चला, ओपन चॅलेंज. बियाणीचा खून कोणी केला आणि का केला? नाही तर आमच्या भगिनी आहेत एक मुंडेताई नावाच्या, त्यांचं नाव काय? हां, करुणा मुंडेला बाजूला घेऊन बसतो आणि सांगायला लावतो जगाला, जो खुद शीशे के घर में रहा करते वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते. मला बाकी काही बोलायचं नाही. एकदाच शरद पवारांनी सांगितलं ना तुझी किती लफडी होती आणि कसा वाचवलं, काढलं बाहेर. तर शरद पवारांनी सांगितलं, मी नाही सांगितलं. शरद पवारांनी इंटरव्ह्यू दिलेला जेव्हा बोलला होता की या दोघा बहीण भावांचं एकदम चांगलं आहे, पण हे जितेंद्र आव्हाडमध्ये जातात आणि वाट लावतात. त्या दिवशी पवारसाहेबांनी येऊन सांगितलं मला बोलायला लावू नका, तुमचं मी काय काय लपवलं आणि काय काय ते तुम्हाला माहिती आहे व्यवस्थित. तो जे बोलतो ते पक्षाची भूमिका असते, इथपर्यंत बोललेत ते. एकदा ऐकल्यानंतर परत कशाला बोलावं, स्वतःची लाच काढून घ्यायला. शरद पवारांचं नुकसान झालं जास्त तुम्ही केलंय असं देखील त्यांनी एक आरोप केलेला आहे. हो, बरोबर, एकदम बरोबर. घर फोडण्याची भाषा करणारे खरं, एकदम बरोबर. मीच घर फोडलं, मी त्यांच्याकडनं सगळं घेतलं आणि पळून गेलो. मीच केलं. अहो, मी केलं सांगतो ना. धनंजय मुंडेंनी कशाला सांगायला पाहिजे? मी सांगतो ना. आणि हा प्रश्न पवार साहेबांना विचारा की जितेंद्र आव्हाडांनी तुमचं सर्वात जास्त नुकसान केलं का, असं धनंजय मुंडे म्हणतात. मग तुम्हाला उत्तर मिळेल काय मिळायचं ते. मी सांगतो ना मी केलं. धनंजय मुंडेंनी कशाला सांगायचं? मी सांगतो मी केलं. पण हे पवार साहेबांच्या तोंडात नाही उद्या ना. धनंजय मुंडे कोण? हा अजित पवारचाच भाऊ, स्वतःच्या काकाच्या पाठीमध्ये सुरा उपसणारा, स्वतःच्या बहिणीला छळणारा. आता गोडवे गातोयत ना, काय केलेलं पूर्वी तर मला विचारा, मी सांगतो ना सगळं. फक्त मी एवढंच सांगतो की माझं तोंड खूप घाणेरडं आहे. पण माझ्या असं जर हल्ले केले की शरद पवार आणि हे आणि ते, तर मी सगळं मी जो प्रश्न विचारला तो उभ्या महाराष्ट्रात ह्याला सगळ्यांनी विचारावा. डॉक्टर बियाणीचा मर्डर कोणी केला? धनंजय मुंडे झाले आता अजितदादांना देखील कळवा उमऱ्यामध्ये सभा घेणार आहे, त्यामुळे अहो, किती जणांना सभा घ्यायच्या तेवढ्या घेऊ द्या. हो, आखिरी जनता